वेलकम टू सुयोग नर्सरी अँड फार्म. फक्त एका छोट्याशा फांदीपासून शेकडो गोल्डन दुरंडाची रोपे तयार करणार आहोत. आज मी तुम्हाला नर्सरीमध्ये वापरले जाणारे सोपे आणि प्रभावी पद्धतीने दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आधी तर ह्याची जी मदर असती त्याची आपण वरच्या फांद्या कट करायच्या. फांद्या कट करून आणल्यावर त्याच्या असे छोटे छोटे जे आहेत कटिंग तशा कट करायच्या आहेत. वरची थोडीशी पानं ठेवायची आहे आणि खाली एक व्ही टाईप कट द्यायचा आहे. खाली जे असतो तो डोळा असतो, सो डोळा त्याला ठेवायचा आहे. तिथूनच आपली कटिंग आणि रूट्स येणार आहेत. ह्या कटिंगला आपण पाण्यात टाकणार आहोत का आपण ती सुकलेली होती, सकाळी कधी छाटणी केलेली होती, त्यामुळे पाण्यातून थोडा वेळ काढल्यावर ती टवटवीत आहे तशीच होती. आपण एक एक कटिंग लावणार आहोत. त्याचा डोळा बघूनच लावायचा आहे. डोळ्यात ज्या साईडला आहे त्या साईडची खाली आली पाहिजे कटिंग. मी लावते तशा पद्धतीनेच लावली पाहिजे. गोल्डन दुरंडा हे अतिशय आकर्षक सोनेरी पिवळ्या रंगाचे पानाचे शोभेचे झाड आहे. बंगल्याच्या कंपाऊंडसाठी, गार्डनच्या बॉर्डरसाठी आणि लँडस्केपिंगसाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. याची वाढ लवकर होते आणि योग्य छाटणी केल्यास दाट व सुंदर आकार मिळतो. तर अशा पद्धतीने आपण कटिंग लावलेली आहे. तर आता त्याला औषध कोणतं मारायचं हे सर्वात मोठी गोष्ट आहे. जास्त तर कमेंट्स मला त्यावरच आले होते. पहिले तर आपण पाणी घेतलेलं आहे या जारमध्ये आणि त्याला साफ पावडर हे टाकलेलं आहे. साफ पावडर चांगली पाण्यात मिसळली गेलेली पाहिजे. साफ पावडर ही तुम्हाला लोकल शॉपमध्ये पण मिळून जाईल, नाहीतर तुम्ही ऑनलाईन पण सर्च करू शकता. हे असं पॅकेट आहे त्याचं आणि आपण आत्ता अख्खी मिसळून घेतलेली आहे चांगली आणि आपण आता मारत आहोत. साफ पावडर एक फंगीसाईड आहे. ते फंगल इन्फेक्शनपासून प्लांट्सला प्रिव्हेंट करत असतं, त्यामुळे तिथे फंगस वगैरे काही येत नाही. आणि मी असेच कटिंगचे व्हिडिओ ह्या चॅनलवर अपलोड करणार आहे. तर लवकर मला जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन हिट करा. आणि जर तुम्हाला शॉर्टमध्ये व्हिडिओ पाहिजे नसेल तर तुम्ही मला इन्स्टाला जाऊन फॉलो करा. थँक्स फॉर वॉचिंग.